माथेरानमधील बहुतांश जमीन ही महसूल विभागाच्या मालकीची असून ती भारेपट्टीवर देण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या नियमांनुसार अशा संवेदनशील क्षेत्रात कोणत्याही नवीन बांधकामासाठी किंवा दुरुस्तीसाठी समन्वय समितीची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे। मात्र या नियमांना केराची टोपली दाखवत अनेक बेकायदेशीर परवानग्या दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। आमदार प्रवीण दरेकर आणि खासदार अनिकेत तटकरे यांनी हा प्रश्न विधानसभेत लावून धरला होता। संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे। याचा सविस्तर अहवाल पुढील अधिवेशनात सादर केला जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही मंत्री बावनकुळे यांनी दिली आहे। या घोषणेमुळे माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। सोशल मीडियावरही नागरिकांकडून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले जात होते। आता या शासकीय चौकशीतून काय सत्य बाहेर येते याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले। आपण जर पाहायला गेलं तर इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे तिथे काही बांधकामांवर बंदी आहे, मात्र तिथले झोनल प्लॅन सुद्धा अजून तयार नाहीत किंवा डीपी प्लॅन तयार नाहीत। माझी मंत्री महोदयांना विनंती राहील की आपण लवकरात लवकर अशा ज्या काही नगरपालिका आहेत त्यांचे जे काही डीपी आराखडे आपल्याकडे असतील, खरं तर नगरविकास विभागाशी पण संबंधित आहे, पण आता वन आणि महसूल सुद्धा त्याच्यातच आहे, त्यामुळे असं ह्या तिन्ही विभागाची एकत्र बैठक लावून लवकरात लवकर असे जे गिरीस्थान आहेत यांचा डीपी प्लॅन आपण मंजूर करण्यासाठी त्या ठिकाणी बैठक त्वरित लावणार का? त्याचबरोबरच मगाशी आपण मुख्याधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, त्यांच्यावर काय हे करणार, म्हणजे समिती गठीत करून करणार, त्याच्या बाबतीत आपण सांगितलं, त्याबद्दल निश्चितच आपले आभार आहे। मात्र लवकरात लवकर आपण हे डीपी प्लॅन केले तर अनधिकृत जे काही बांधकामं होत आहेत याच्यावर सुद्धा निर्बंध होईल। आणि पर्यटन वाढीसाठी मगाशी आपण जो उल्लेख केला की महसूल खात्याची जागा आपल्याला त्या ठिकाणी पार्किंगसाठी द्यावी लागली। माथेरानला येणारा पर्यटक दरवर्षी मंत्री महोदय कमी होते, त्यामुळे तिथे उपासमारीची वेळ तिथल्या असलेल्या स्थानिकांवर होते। त्यामुळे माझी आपल्याला विनंती राहील की लवकरात लवकर या बाबतीतला निर्णय घेऊन तिथल्या स्थानिक रोजगाराचा जो प्रश्न आहे तो सुद्धा आपण दूर करावा अशी माझी विनंती। गोदावर्णम केसला नाही आहे ते आपण करणार नाही, ते तोडून टाकू। आणि माथेरान नगरपालिकेची गडबड केली आहे त्या नगरपालिकेची त्या ठिकाणी कारवाई करावी लागेल, कारण इतके अनिर्बंधपणे त्यांनी परवानग्या देऊन टाकल्या। त्यांच्याकडे वाहन तळाला जागा नाही आहे तिथे माथेरानला कोणी गेलं तर। परवा महसूलची जागा 5 एकर वाहन तळाला द्यावी लागली, म्हणजे महसूलची जागा तिथे पर्यटकाच्या वाहन तळाला द्यावी लागली। शासकीय जागावर सर्व बांधकाम झाले आहेत आणि त्यामुळे परवा सरकारकडे प्रस्ताव आला तिथल्या कलेक्टरचा की माथेरानला गाड्या उभ्या करायला जागा नाही, तर महसूलची जागा परवा 5 एकर आम्ही त्यांना दिली। आणि त्यामुळं ही गोष्ट खरी आहे की आपली सर्वांची जबाबदारी आहे की गिरीस्थानं मेंटेन केले पाहिजे, ते महाराष्ट्राचं वैभव आहे आणि या गिरीस्थानावर ज्यांनी ज्यांनी गडबड केली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे। दुसऱ्या प्रश्नाला जे दरेकरजी, मी या ठिकाणी कोकण कमिशनरची समिती लावू, येणाऱ्या अधिवेशनामध्ये पुढच्या अधिवेशनात ॲक्शन टेकर रिपोर्ट सादर करू।